नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर रात्रीच मस्त असे पायदान मी सगळे भिजत घातलेले होते आणि पूर्ण घरातले पायदान आहेत, हॉल बेडरूम सगळे तिकडचे सगळे रात्री भिजत घातले की सकाळी उठलं की भरभर घासले की पूर्ण स्वच्छ होतात, कारण की रात्रभरात छान असे मुरून जातात. दोन्ही मुलं सकाळी स्कूलमध्ये गेलेले आहेत. आज त्यांचा पेपर आहे त्यामुळे हाफ डे आहेत, तर लवकरच येणार आहे. नाश्ता वगैरे घेऊन गेलेले आहेत. तर आता ना रात्री छान अशी चनुली भिजत घातलेली होती. म्हटलं सकाळी उठल्याबरोबर कसं वरण भात जेव्हा मांडतो ना तेव्हाच हे पण आपण कुकरमध्ये मांडलं की भाजी झटकीपट होते. तर त्याच्या अगोदर यांना मस्त असं हळदीचं दूध देते आणि हळदीचं दूध मी रोज न विसरता त्यांना देते. त्यामध्ये मी साखर वगैरे काही घालत नाही. बिना साखरेचं दूध ते छान आवडीने पितात. आणि हो, तुम्ही सगळे व्हिडिओला इतकं छान प्रेम देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खरंच तुम्ही म्हणजे मला जास्त नाही 500-1000 पण व्ह्यूज आले ना तरी मला खूप छान वाटते. मनाला समाधान मिळते की आपण व्हिडिओ बनवतो तर कोणाला आवडत आहे बा आणि एवढे व्ह्यूज आपल्याला येत आहेत. म्हणून ना मला पण व्हिडिओ बनवण्याची परत एक उत्साह येतो. आज ना पूर्ण सोफ्याचे कवर, पूर्ण बेडशीट, बेडरूममधलं सगळं धुवायला काढलेलं आहे. एक दिवस मी असं ठरवते आणि सगळं धुवायला काढते. तसं तर बेडशीट 4-5 दिवसातच धुवावे लागतात म्हणा, पण सोफ्याचे कवर आहेत ना ते 15 दिवसातून एक वेळा धुण्यात येतात. वरती आल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही बघू शकता. इतकं छान वाटत होतं ना. आणि 3 बाल्टी होते तर काही 2 बाल्ट्या यांनी आणून दिलेल्या आहेत, 1 बकेट मी आणलेली आहेत. आणि परत ना आता बेडशीट वगैरे आहेत डबल बेडच्या, तर त्या परत मशीनमध्ये लावलेल्या आहेत. म्हणजे 2-3 वेळा मशीन लावली आणि 1-1.5-2 बाल्टी मी हाताने धुतलेले आहेत. जे रोजचे डेली वेअरचे कपडे आहेत ते, आणि 2 वेळा मशीन लावलेली आहेत. तर कपडे धुण्यामध्ये पण माझा पुरं पाऊण 1 तास गेलेला होता. त्यामुळे ना माझी जे काही फरची वगैरे पुसायची आहे ती राहून गेली. म्हटलं नंतर आरामात पुसूया, पहिले यांचं करून घेते, कारण की त्यांना जायचं होतं आणि त्यांनी मला टायमिंग दिलेला होता की 10:30पर्यंत मला निघायचं आहे. त्याच्या अगोदर मला पूर्ण स्वयंपाक माझा कंप्लीट करायचा होता. तर म्हणूनच ते घाईघाईत गाऊनच घालून आली आणि घाईघाईत गाऊनच घालून येते, नंतर मग फ्रेश आरामात होत राहते मी. तर चला मग आता स्वयंपाकाला लागूया. आता स्वतःचं मस्त असं आवरून घेतलेलं आहे. आणि हे हॉटपॉट मी विकत आणलेलं होतं, तर आज याच्यातच मस्त अशा पोळ्या ठेवूया म्हटलं. पहिले स्वच्छ असं घासून घेतलं आणि ना पहिला आता भाजी करायला घेणार आहे. चनुली आहे ना ती गावाकडची चनुली आहे, माझ्या वहिनीने मला दिलेली होती. जसं काबुली चणे असतात ते मोठे असतात, पण ही चनुली एकदम छोटी छोटी असते आणि खायला टेस्टी पण असते. कुकरला तर लावलीच आहे त्यामुळे त्याला काही शिजवायची जास्त गरज नाही, फक्त फोडणी द्यायची आहे. तर मी ते तेल घालून घेतलं आणि अद्रक लसण कायम तयार ठेवते, त्यामुळे अद्रक लसण काही वेळेवर करायची गरज पडत नाही. तर त्यामध्ये ना छानसे पहिले 2-3 तेजपान टाकले, मग अद्रक लसण टाकलं. त्याच्यानंतरचे सगळे जेवढे काही बेसिक मसाले, तिखट, मीठ, काळा मसाला, धने पावडर वगैरे सगळं टाकून मग आपली भाजी फोडणीला घालायची. आणि थोडंसं तुम्हाला जेवढं रसा करायचा असेल तर ग्रेव्ही करायची, नाही करायचं असेल तर तुम्ही नुसतं उसळ म्हणून पण खाऊ शकता. आणि रोजचं सकाळचं जेवण त्यांना गरमच देत असते. इकडे पोळी टाकते आणि इकडे त्यांचं ताट वाढते, तर त्यांनाही छान वाटते म्हणा. थंडीभर तर मस्त असं गरमच खाऊन गेले. आता पहिले सकाळची शाळा होती ना तेव्हा मागच्या वर्षीपर्यंत तर रोज सकाळीच टिफिन करायची, तर रोज त्यांना थंडच खायला मिळायचं जे काही टिफिन आहे ते. पण आता जातात तर सकाळी मस्त असं गरमच खाऊ घालते. आता गरमीचे दिवस येत आहे त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आम्ही ताक ॲड केलेलं आहे. रोजच्या जेवणामध्ये ताक आणि सलाद जे काही आहे. आपण काकडी वगैरे छान थंडी असते तर रोजच्या जेवणामध्ये काकडी वगैरे खायची, किंवा आपण दह्यापासून तयार केलेली कोशिंबीर सुद्धा आपण खाऊ शकतो म्हणा. ते पण छान असं थंडकच देते. कशी झाली सांगा ना. नाही आणि चला मग यांची ड्युटी लागलेली आहे पेपर तपासाची, हो ना. आता स्कूलमध्ये नाही जाणार आहे, दुसऱ्या जागी जाणार आहे. ते दूर किती किलोमीटर, 40 किलोमीटर दूर जायचं आहे त्यांना. चला मग जेव्हा टिफिन नाही का, चिवडा वगैरे थोडासा स्नॅक दुपारच्या याच्यासाठी थोडासा चिवडा पॅक करून देते. चला मग हे तर गेलेच आहे. आता कोणत्याही क्षणाचा विलंब न करता लगेच गॅस ओटा स्वच्छ करायचा आणि हे गेल्यानंतर पूर्ण घर रिकामं होऊन जाते. म्हणजे मग मी एकटीच राहते पुष्कळ वेळपर्यंत, 3-4-5 तास मी एकटीच राहते. त्याच्यानंतर मुलं मग 3:30पर्यंत मुलं येतात, तोपर्यंत एकटंच राहावं लागते. पण आता त्यांचे पेपर सुरू आहेत तर ते लवकरच येतील म्हणा. 1:30 वाजेपर्यंत दोघंही येऊन जाणार. तर गॅस आता आपली किचन तर पूर्ण ओपन आहे. जोपर्यंत आपण गॅसवर स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपली किचन काही स्वच्छ वाटत नाही. जोपर्यंत जागच्या वस्तू जागेवर जाणार नाही आणि भांड्याची रॅक आहे त्या रॅकमध्ये भांडे व्यवस्थित लागणार नाही तोपर्यंत किचन अशी मस्त चकाचक वाटत नाही. तर किचनचं सगळं आवरून घेतलं. आज ना कपडे भरपूर होते धुण्यामध्ये, तुम्ही बघितलंच असेल. तर तिथंच माझा 1 तास चालला गेला. सगळे पायदान आणि
सगळे कपडे वगैरे धुण्यामध्ये, त्यामुळे ना फरशी वगैरे पुसायची राहूनच गेली होती आणि डस्टिंग पण राहून गेलेलं होतं. तर आता माझ्याकडे जास्त काही फर्निचर नाही आहे म्हणा, जेवढं आहे तेवढंच मी रोज पुसण्याचा प्रयत्न करते. नाही पुसलं तरी एक दिवसाआड पुसत असते, कारण की ना माझं जे काही घर आहे ना एकदम रस्त्यावरच आहे आणि रस्त्यावरची धूळ तर तुम्हाला माहीतच आहे किती घर पूर्ण अंदरपर्यंत येते. तर पहिले ना आता पुढे टी व्ही युनिट स्वच्छ करून घेते. ह्या टी व्ही युनिटला काही जास्त डागं वगैरे काही लागत नाही. लागले तर फक्त आपण ते ओपन वगैरे करतो तेच डागं आणि नक्ष वगैरे तिथे गेला जवळ तर तेवढेच डागं असतात. आणि ही वाईट वस्तू कशी आहे ना, जेवढ्या लवकर खराब होते ना तेवढ्या लवकर स्वच्छही होते, त्यामुळे मला एवढं असं काही टेन्शन वाटत नाही. त्याच्यानंतर ना जेवढ्या काही ड्रेसिंगमधल्या वस्तू निघल्या असेल त्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायचं आणि मग ड्रेसिंग हे पुसून काढायचं. आणि हे टेबल वगैरे मग परत जेवढे काही 2-3 मिरर आहेत ते सगळे पुसून काढायचे. मग ते तुम्हाला बाजूला दिसत आहे ना शोकेसची आरमारी, ती अंदरूनच ती मी 15 दिवसातून किंवा पाऊण महिन्यातून एखादी वेळा त्याची डीप क्लिनिंग करते, नाहीतर मग बरोबरच वरतूनच पुसत असते. तुम्ही घडी लावून बरोबर पाहायला गेला ना तर 5 किंवा 7 मिनटं लागतात त्याला सगळं पुसायसाठी, काही जास्त वेळ लागत नाही. एक मिनटात आपली पूर्ण भरभर हात चालवायला काहीही वेळ लागत नाही. 5 किंवा 7 मिनटात आपलं हे सगळं डस्टिंग होऊन जाते. फक्त ना आपण रोज ठरवलं पाहिजे आणि एक वेळ काढली पाहिजे. तर मी फरची पुसायच्या अगोदर ना माझं हे काम करते आणि त्याच्यानंतरच फरची पुसायला घेत असते. आणि जेव्हा केव्हा ना माझे सोफ्याचे कवर धुवायला निघतात तेव्हा मग मी अशा प्रकारे ना क्लिनिंग करत असते. म्हणजे ओलाच कापड लावलेला आहे बरं का, आणि 2-3 वेळा पाणी बदलवलेलं आहे. असं तुम्हाला दिसते पण धूळ ही लागलेलीच राहते. प्रत्येकाच्याच घरी धूळ राहते, नाही राहत असं नाही. तर अशा प्रकारे हात किंवा पाय आणि इकडून तिकडून पुसून घेतलं की मग नाही पण आपण हप्ताभर पुसलं ना तरी चालते, पण निदान हप्त्यातून एक वेळा तरी याची साफसफाई झालीच पाहिजे. आता भरपूर जणांकडे तर महाराजा सोपाच आहे म्हणा, तो तर पण हे तर पुसता तरी येतो, पण त्याला तर पुसता येत नाही, त्याला तर डस्टिंगच करावी लागते. आता बघू, मला पण घ्यायचं आहे, घेऊ आता जेव्हा जमेल तेव्हा घेऊ म्हणा. आता एवढ्या सगळ्या वस्तू तर हळूहळू घेणं चालूच आहे. आता सोपाही पुसून झाला ना, हाता लागला. आता पहिले मी दरवाजाची पण अशी एक वेळा हप्त्यातून एक वेळा साफसफाई करत असते. तसं तर हा दरवाजा तर समोरचा गुरुवारी पुसला जातोच म्हणा, जे गुरुवारच्या दिवशी. पण हप्त्यातून जेवढे काही हॉलमध्ये दरवाजे आहेत ना ते सगळे पुसून काढते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जेवढं जुनं घर तेवढं जास्त दरवाजा आणि खिडक्या असतात. तर हे दरवाजाच्या मागे सुद्धा ना तुम्हाला दिसत आहे तिथे आरसा वगैरे लागला आहे, ड्रेसिंग लागला आहे. तिथे सुद्धा 2 खिडक्या होत्या, पण मी तिथे ना प्लायवूड वगैरे लावून ते खिडक्या मी बंद केलेल्या आहेत. म्हणजे किती एकाच हॉलला एवढे 3 दरवाजे, 3 नाही 4 दरवाजे आहेत. एक तर की बेडरूममध्ये गेला, एक किचनमध्ये, एक तिकडले लेदबाथकडे आणि एक इकडे एंट्री डोअर. आणि खिडक्या पण तेवढ्याच होत्या. आणि तिथे शोकेश आहे ना तिथे पण खिडकी होती, पण तिथे ते पण मी बंद केली आणि शोकेश तिथे तयार करून घेतला. आता शेवटचं काम म्हणजे की मस्त असं फरची पुसून घ्यायचं, म्हणजे दिवसभर आपलं घर नीट अँड क्लीन आणि व्यवस्थित. आता फक्त जेवढे काही सोफ्याचे कवर आहेत ते वरतून आणायचे. आणि बेडशीट तर मी आता बदलवूनच घेतली म्हणा, आता जी धुतली होती ती वरती वाळत घातलेली आहे. पण सोफ्याचे कवर आता वरतून आणीन तेव्हाच नंतर टाकील. आणि कसं आहे ना, कोणतेही काम लोड घेऊन नाही करायचं. आपल्याला आवड म्हणजे माहीत आहे मला रोजचेच काम आहे आपल्याला, पण कधी कधी खरंच कंटाळा येतो. रोजचेच कामं राहिले की तेच ते करून कंटाळा येतो. पण कंटाळा करून कसं चालणार आहे. आपले काम आपल्यालाच करायचे आहे, त्यासाठी ना थोडं लवकर उठायचं. एखादी तास लवकर उठलं की 1 तास इकडे लवकर कामं होतात, त्यामुळे आपल्याला पण आराम करायला, रेस्ट करायला वेळ मिळत असतो. तर त्याच्यानंतर मग मी काही शूट केलेलं नाही. आज मला ना केकचा ऑर्डर होता आणि हा केक ना बटरस्कॉच फ्लेवरमध्ये आहे. तर हा मग मी कंप्लीट करून घेतला. आता ते करताना वगैरे तुम्हाला शेअर नाही केला म्हणा, फक्त एकदम डायरेक्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. कधी कधी ना कोणी फोटो घेऊन येतात तर तसाच केक बनवून द्या म्हणतात, आणि कधी कधी कोणी तर तुम्ही आपल्या मताने बनवलं तरी चालते असं म्हणतात, तर मी माझ्या मताने बनवते. तर आजचा केकसुद्धा मी माझ्या मनानेच केलेला आहे. तर सकाळचं मस्त असं मी जे काही चनुलीची भाजी बनवली होती ना ती भरपूर अशी शिल्लक होती, आणि मुलांचं म्हणणं होतं की मम्मी आम्हाला रगडा पॅटीस बनवून दे. सकाळपासूनच ते मला म्हणत होते. तसं तर मला केक वगैरे बनवण्यामध्ये भरपूर वेळ गेला, पण तरी पण म्हटलं जाऊ दे, मुलांची इच्छा आहे तर बनवूया. तर मस्त असे भरपूर बटाटे मी बॉईल करून घेतले. तर त्या बटाट्यामध्ये आलू टिक्की करायसाठी ना थोडंसं मी ना आपल्या घरचं तांदळाचं पीठ असते ते घालून घेतलं, थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हळद घालून घेतली, आणि त्याची अशी टिक्की तयार केलेली आहेत. आणि ताव्यावरनं तेल टाकून छान असं क्रिस्पी होतपर्यंत शेकायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पाणीपुरी जी असते ना विकतची, ती मी आता तळून घेतलेली आहे.
तर मी हे टाकते म्हणून मी तुम्हाला शेअर करते मी कशा पद्धतीने रगडा पॅटीस बनवते बा म्हणून. तर हे तळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर छान असे बारीक बारीक कांदे कापून घ्यायचे, सांबार कापून घ्यायचा आणि तुम्हाला वाटलं तर ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप वगैरे पण तुम्ही यूज करू शकता हे सगळं. पण मी काय केलेलं आहे, आता जेवढे की मी पॅटीस तयार केलेले आहेत ते टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर ग्रेव्ही भरपूर होती म्हणा, आता मी काढून ठेवली. थोडासा याचा जे काही रसा असतो ना तो थोडासा पातळच ठेवावा लागतो आणि जास्त तिखट मुलं खात नाही. आणि रगडा पॅटीसचं जे काही आपण उसळ बनवतो ना ते थोडेसे कमीच तिखट करायची, त्यामुळे ना मुलं पण आवडीने खातात. परत मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मग छान असं मीठ वगैरे टाकून उकळून घेतली ती भाजी. परत तर आलू टिक्की टाकून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावर मस्त असा रसा टाकून घेतला चनुलीचा. तर आज दही वगैरे नाही होतं, दही टाकावं लागते, पण आज ताक होतं तर मी ताक टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी पाणीपुरी जी तळली होती ना त्याची असं क्रश करून ते टाकलेले आहेत. मस्त अशी मग भरपूर अशी शेव टाकायची आहे. त्यानंतर कांदे वगैरे टाकायचे. तर बस आपलं असं रगडा पॅटीस तयार आहे आणि खायला खूप टेस्टी वाटते. तुम्हाला वाटलं तर ते आलू टिक्की तळून पण घेऊ शकता. चला मग मैत्रिणींनो, मी तेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला नंतर. बाय.